नमस्कार. आनंद सूत्र या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मी अभिजित चिंचोरकर. वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण सामील होतो आहे. टी व्हीवरती ठिकठिकाणी येत आहे. माझ्या मनात एक प्रश्न असा आला की ही जी भूमी आपण ज्याला वंदे मातरम म्हणतो, की नमन करतो आपल्या भूमीला, या भूमीमध्ये असं विशेष आहे काय? जर भौतिक प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या देशापेक्षा पुढारलेले भरपूर देश आहेत. तिथली सार्वजनिक व्यवस्था चांगली आहे, तिथल्या लोकांचं उत्पन्न भरपूर आहे, सुखसुविधा भरपूर आहेत. म्हणजे या देशामध्ये असं काय आहे की जिचं आपण वंदन करावं, ज्याचा आपला अभिमान असावा? तर मला असं जाणवलं की ही भूमी सर्व जगाला आनंद वाटू शकणारी अशी भूमी आहे. किंबहुना ही आनंद सूत्रांची जननी आहे. या भूमीमध्ये मानवाला आनंद मिळावा म्हणून कित्येक प्रयोग झाले. कित्येक ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी स्वतःवरती प्रयोग केले, समाजावर प्रयोग केले. आणि हे करत असताना त्यातनं अनेक धर्म, अनेक पंथ इथे निर्माण झाले. पण विशेषतः अशी आहे की याच्यामध्ये कुणालाही प्रयोग करण्यापासून अडवलं गेलं नाही, किंवा त्यांनी एखाद्या मार्गाने जायचं ठरवलं म्हणून बाकीच्यांनी विरोध केला नाही. आज जे आपण सर्व धर्म समभाव म्हणतो, किंबहुना इथल्या सनातन धर्माने तो कित्येक वर्ष पाळलेला आहे. मला असं काही वेळा म्हणायचं वाटतं की इथला सनातन धर्म टिकला आहे म्हणून हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कणाद, चार्वाक, अगदी विरोधी विचारांचे लोकसुद्धा जे होते त्यांनासुद्धा इथं प्रयोग करायला मुभा मिळाली. आनंदाची प्रयोगशाळा हो आपल्याला म्हणता येईल. आणि मग या प्रयोगशाळेतनं, विविध प्रयोगातनं फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिस करून जी आनंदसूत्र निघाली ते विविध ग्रंथांमध्ये आपल्या इथे लिहिली गेली. वेद असेल, उपनिषद असतील, भगवद्गीता असेल, इतिहास असेल, पुराण असेल, महाभारत, रामायण, या सगळ्यामध्ये ही आनंदसूत्र ठिकठिकाणी लिहिली गेलीत. सगळ्याचं एकच सूत्र आहे की मानवी जीवनामध्ये आनंद कसा निर्माण व्हावा. आज पाश्चात्य जगामध्ये भौतिक प्रगती भरपूर झालेली आहे, पण लोक आनंदी आहेत का, मोठा प्रश्न आहे. देशाची प्रगती मोजताना GDP मोजतात, पण आता बऱ्याच ठिकाणी असे म्हणायला लागेल की फक्त GDP मोजून फायदा नाही, तर हॅपीनेस इंडेक्स बघितली पाहिजे त्या देशाची. लोक आनंदी आहेत का? कारण एवढं सगळी भौतिक हे करायचं कशासाठी नक्की? माणूस आनंदी पाहिजे यासाठी या भौतिक गोष्टी पाहिजेत. भौतिक गोष्टी नको आहेत असं नाही आहेत, पण केवळ त्यांनी आनंद होतो का, आनंदी होतो का माणूस, हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असं बऱ्याचदा दिसतं की भौतिक प्रगती केलेले देश आनंदी आहेतच असं नाही आहे. आणि म्हणून आज पाश्चात्य जगतसुद्धा पूर्वेकडे, भारताकडे मोठ्या आशेने बघतंय की इथले काही आपल्याला आनंदाची काही सूत्र मिळू शकतील का. कित्येक पाश्चात्य विद्वान इथे येऊन अभ्यास करतात वर्षानुवर्ष. इथली तत्त्व काय आहेत बघतायत. आणि जेव्हा जगभरामध्ये मी सुद्धा फिरत असतो तेव्हा हे जाणवतं की आपल्या देशामध्ये काहीतरी असं एक वेगळं आहे. आपल्यालासुद्धा लोकांकडे देण्यासाठी भरपूर काही आहे आपल्याकडे. बाहेरची मॅनेजमेंटची, स्ट्रेस मॅनेजमेंटची, हॅपीनेसची पुस्तकं वाचली की जाणवतं की आपलं तत्त्वज्ञान किती समृद्ध आहे. आपल्याला आज वेद, उपनिषद, गीता वाचायला वेळ नसेल संस्कृतमध्ये म्हणून कदाचित ज्ञान नसेल, पण आपल्या महापुरुषांनी ती आपली सोय करून ठेवली. ज्ञानेश्वरांसारखे, तुकारामांसारखे यांनी साध्या भाषेमध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलं. अजूनही कित्येक महात्मे हे ते काम करतायत. विविध क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने ते मांडतात. बरं, इथे असा विषय आहे की प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार त्यांनी काय करावं हे स्वातंत्र्य आपल्या इथं कायम आहे. कोणी कर्ममार्गी असेल, कोणी भक्तिमार्गी असेल, कोणी ज्ञानमार्गी असेल. किंबहुना भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आणि 800 श्लोक आहेत.
आणि 800 श्लोकांच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात, यथा योग्यम तथा कुरु. म्हणजे काय, की मी तुला हे सगळं सांगितलं, पण तुला जे योग्य वाटते ते कर. तर अशी आपल्या इथं परंपरा चालत आलेली आहे. लोकांना आपण सूत्र सांगतो, त्यांच्या समोर ठेवतो, विचारांनी पटली त्यांनी जरूर घ्यावीत, त्यांच्या प्रवृत्तीला ती पटली जरूर घ्यावीत, नाही पटली सोडून द्यावीत. अशा प्रकारचं आपला ही परंपरा इथली चालत आली आहे. किंवा इथल्या सनातन धर्माचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथल्या धर्माला एक प्रेषित नाही आहे की यांनी धर्म स्थापन केला, असं नाहीच आहे. दुसरं म्हणजे केवळ एकमेव ग्रंथ पण नाही आहे की हाच आमचा ग्रंथ, असंही नाही. भरपूर ग्रंथ आहेत, भरपूर महापुरुष होऊन गेलेत. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे की आपल्या प्रवृत्तीनुसार आवडीनुसार काय खावं, पण खावं. एखाद्याला पोळी आवडत असेल, एखाद्याला भात आवडत असेल, एखाद्याला अजून काय आवडत असेल. पण आपलं शरीर पोषक करण्याच्या दृष्टीने आपण जसं खातो तसं आपलंसुद्धा जीवन आनंदी करण्यासाठी हे चांगलं सेवन आपण सुद्धा केलं पाहिजे. आपण असा एक निश्चय करूयात की दिवसातनं मी थोडं तरी माझं जीवन आनंदी करण्यासाठी जे काही गोष्टी असतील त्या वाचीन, ऐकीन. आणि नुसता वाचीन ऐकीन नाही, तर त्यातला काहीतरी अनुभव घ्यायचा प्रयत्न करेन. एखाद्याने आपल्याला कुठला तरी एक नवीन पदार्थ सांगितला की तो असा लागतो, तसा लागतो, आपण ऐकतो आणि ते ऐकून आपणही दुसऱ्याला सांगतो. पण आपल्याला याला म्हणतात परोक्ष अनुभूती. आपल्याला स्वतःला अनुभूती नाही आली. एकाने सांगितलं म्हणून आपण दुसऱ्याला सांगितलं. व्हॉट्सअपचे जे फॉरवर्ड असतात ना तसं. पण आपल्याला जसं म्हणलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. भले आपण कमी वाचू, थोडं वाचू, पण त्यातलं आपण थोडं थोडं जरी आपल्या जीवनात आणायला सुरुवात केली तरी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होतो. आणि आज विश्व आपल्याकडे बघतंय. आपल्यावरही जबाबदारी आहे की ही आनंदसूत्र आपण ऐकावीत, वाचावीत, आपल्या जीवनात थोडी थोडी करता आणावीत. आणि मग जगाला आपण हे दाखवू शकू की बघा आम्ही आनंदी आहोत. आणि कशामुळे आनंदी, या आनंदी सूत्रांमुळे आनंदी. ही फार मोठी देशाची पण सेवा होईल आणि जगताची पण सेवा होईल. तर आपण अशा मार्गावरती चालूयात. रोज थोडं थोडं ऐकूयात, रोज थोडं थोडं करायचा प्रयत्न करूयात आणि या मार्गाने पुढे जाऊयात. धन्यवाद.